सो आत्ता आम्ही जस्ट इथे फिल्टर कॉफी प्यायलो. हे मागे तुम्हाला फ्रेममध्ये दिसत असेल. आणि इथे आता पाऊस सुरू झालाय, ढग आली आहे. आणि हॅलो, माझ्या नेक्स्ट ब्लॉग छान मध्ये आहे तुमचं वातावरण. स्वागत आहे. हे ब्लॉग सगळे सो कंटिन्युएशन आता मध्ये आम्ही आहेत, म्हणून मे मुरुडेश्वरला बी मी कधी तुम्हाला पोहोचायला गुड फक्त मॉर्निंग गुड इव्हिनिंग काही करत अर्धा नसेल. तास बाकी आहे. पण आता आम्ही मुरुडेश्वराच्या दिशेने जात आहोत. सो त्याचाच हा प्रवास आहे. पुढे बघत राहा. आत्ताच आम्ही कॉफी घेतली आणि फ्रेश झालो. संध्याकाळची वेळ आहे. आमच्या या प्रवासाच्या पहिल्या पावसातही तुमचं स्वागत आहे. सो एन्जॉय करा हा प्रवास. आता आम्ही पोहोचू मुरुडेश्वरला. जवळजवळ अर्धा तासात आम्ही पोहोचू. ही मुरुडेश्वरला आपल्याला जाताना लागणारी ही आहे शरावती रिव्हर. खूप मोठी आहे बघा. तिचा व्ह्यू पण खूप छान आहे. जेव्हा आपण साऊथला प्रवास करतो ना, हा प्रवास आपल्याला मोस्टली म्हणजे आमचा हा प्रवास आहे तो कोस्टल वेनेच झाला. त्याच्यामुळे खूप अतिशय सुंदर सिनिक निसर्गरम्य असा प्रवास आम्ही अगदी पुण्यापासून आम्ही निसर्गरम्य प्रवास करतच येतोय. सो खूप एन्जॉयबल प्रवास होता आमच्या बरोबर. मी तुम्हाला हे सगळं शेअर करते. एन्जॉय करा. सुंदर वाटते ना ती नाव तिथे. मोठी आहे ना ती. आता आम्ही गेट मध्ये आत आलोय टेम्पलच्या इथे. इथे सगळे हॉटेल्स वगैरे सगळं काही आहे. सो आता आम्ही पोहोचलो जिथे आम्हाला पोहोचायचं होतं, मुरुडेश्वर टेम्पलच्या इथे. तुम्ही माझ्या मागे बघताय ना, आम्ही आता पोहोचलोय मुरुडेश्वराला. आता आम्ही आधी हॉटेल चेक करतो, हॉटेल बघतो आम्हाला कुठे मिळतंय का, आणि मग आम्ही उद्या सकाळी दर्शन घेणार. हॅलो. सो आम्ही मुरुडेश्वरला पोहोचलो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं. तेव्हा आम्ही तिकडच्या पार्किंग लॉटमध्ये होतो, पण नंतर आम्ही असं डिसाईड केलं की आपण रूम बघूया, आधी चेक इन करूया आणि मग परत जाऊया संध्याकाळी रात्री तिथे व्ह्यू बघण्यासाठी. मग आम्ही मेन जे दर्शन आहे ते आमचं सकाळीच होणार. सो एक क्विक होम टूर देते. आम्हाला रूम भेटलेला आहे एका ठिकाणी, तो दाखवते. सो हा असा काहीसा रूम आहे. आणि हा रूम मला 2600 पडला, म्हणजे खूप छान पडला. आणि त्याचा प्लस पॉईंट सांगते आता तुम्हाला, रिव्हील करते मी. त्याचा प्लस पॉईंट काय आहे तर हा व्ह्यू आहे. दिसतंय शंकर भगवान आणि गोपुरम.
गौरम पण आहे. बंद झालंय मंदिर आता. आम्ही जातो, जेवण वगैरे करतो आणि मग उद्या भेटेन मी तुम्हाला सकाळी. हॅलो, मी श्रुती. माझ्या गंमत इन लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सो आज आहे 12 जून. मी सगळा माझा प्रवास तुमच्याशी शेअर केला. आम्ही मुरुडेश्वरला आमच्या हॉटेलमध्ये चेक इन पण केलं आणि काल मी तुम्हाला रात्रीचा व्ह्यू दाखवला. तो 7:30 वाजले आणि आम्ही आता निघालोय दर्शनासाठी मंदिरात. तुमच्याशी मी आता सकाळचा व्ह्यू शेअर करते. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. हे जे मंदिर आहे ते 7 वाजता दर्शनासाठी ओपन होतं आणि 6:30 पासून रांग लागायला सुरुवात होते. जर काही महाशिवरात्री वगैरे असे मोठे सण असतील शिवशंकरा भगवानांचे, तेव्हा जास्त गर्दी असते इथे. ह्या इथे मच्छीमारांच्या बोटी आहेत आणि बाहेर मच्छी मार्केट पण आहे. या मंदिराच्या अगदी बाहेरच आहे. तो वास येत असतो मच्छीचा वगैरे. आणि इथे पार्किंग एरिया आहे. 50 रुपीज पर कार. तुम्ही पर डे असं ठेवू शकता पूर्ण दिवस. सो आता आमचं जस्ट दर्शन झालं आणि माझ्या समोर काय आहे ते मी दाखवते. असा व्ह्यू आहे. हे मंदिर आहे मुरुडेश्वराचं मंदिर आणि इथे गोकर्णच्या महाबलेश्वर मंदिराची आणि या मंदिराची अशी एक कथा आहे, म्हणजे जुळलेली कथा आहे ती. मी जे तुम्हाला मागे सांगितलं महाबळेश्वर कथा, त्याच्यामध्ये ते आत्मलिंग जेव्हा गणपती जमिनीवर ठेवतात त्याच्यानंतर रावण त्याला उपटायचा प्रयत्न करतो आणि ते उपटताना त्याच्यावर जे क्लॉथ होतं त्याला मुरुड असं म्हणतात, ते फेकलं गेलं आणि ते जिथे फेकलं गेलं ते हे मुरुडेश्वर. सो अशी कथा आहे. सो आपलं छान दर्शन झालं पलीकडे मंदिरात आणि मग त्याच्यानंतर आपण तिकीट काढायचं पुतळ्याचा व्ह्यू आहे. लिफ्टचं. ती लिफ्ट आपल्याला 17व्या माळ्यावर घेऊन येते. ते तिकीट आहे पर पर्सन 30 रुपये, 30 रुपीज पर पर्सन. आणि लहान बाळ असेल तर ते फ्री असतं, तर ते त्यांना विचारायचं. तर ते आपण 17व्या माळ्यावर आल्यानंतर हा असा व्ह्यू मिळतो, समुद्र किनाऱ्याचा व्ह्यू मिळतो. सुंदर व्ह्यू आहे. मच्छीमारांच्या बोटिंगचा पण त्याच्यामध्ये समावेश आहे आणि नारळाच्या पोपळीच्या बागांचा. एका साईडला हा व्ह्यू आहे तर एका साईडला भगवान श्री शंकराचा पुतळा आहे, तो एक व्ह्यू आहे. प्लस समुद्र आहे मागे. अतिशय सुंदर असा हा व्ह्यू आहे, म्हणजे आपण तिथून उठूच नये असं वाटतं. सो 17व्या माळ्यावरून हा व्ह्यू दिसतो आणि मग पुढे 3 माळे चढून वरती जायचं. तिथे आपल्याला अजून एक वेगळा व्ह्यू दिसतो जो जरा वरच्या साईडला असा आहे, तोही मी दाखवते तुम्हाला. आता थोड्या वेळाने आपण या गार्डन मध्ये पण जाणार आहोत. हे जे आपल्याला दिसतंय ना इथून, तेही मी तुमच्याशी शेअर करेन. मंदिराच्या 17व्या माळावरती लेफ्ट येते, वरती 3 माळे चढून यायचंय. 20व्या माळावरती. त्यासाठी 4 आहे 30 पर पर्सन. हे चाइल्डचे 10 रुपये. त्याप्रमाणे आपण आपलं दर्शन झालं की इथे यायचं, लिफ्टने वर जायचं आणि आपल्याला मग तो शंकराचा पुतळ्याचा व्ह्यू तो तुम्हाला आधी शेअर करेन. हे दिसेल. हे असं विहंगम दृश्य आहे पूर्ण समुद्राचं. आणि झाडं बघा ना नारळाची किती छान दिसतात. हे असं निशब्द करणारं असं हे विहंगम दृश्य आहे. दोन्ही साईडला, एका साईडला तर भगवान शिवशंकर आहेत आणि दुसऱ्या साईडला हे सुंदर दृश्य.
आता आपण खाली उतरलो आहोत त्या गार्डन मध्ये जाण्यासाठी आणि इथे शिव भगवानांनी जेव्हा गंगेला घेतलेलं आपल्या जटांमध्ये त्याचं चित्रीकरण केलेलं आहे ह्या मूर्त्यांद्वारे. मंदिराच्या गार्डन बघितलं त्या गार्डन मध्ये आता परत जातो तिथे तो भव्य पुतळा आहे शिवशंकरांचा. चल ते आहे ते गार्डन. मुरुडेश्वर ही अनुभवण्याची जागा आहे. सो तिथे जास्त काही बोलण्यात पॉईंट नाही. तुम्ही अनुभवा माझ्याबरोबर. मी सगळं गार्डन व्ह्यूज पण तुमच्याबरोबर शेअर केले आणि इथे प्रत्येक जे मूर्तीद्वारे कथा चित्रण केलंय तेही मी तुम्हाला दाखवते पुढे कसं केलं. हे बघा इथे रावण देतोय एका गवळ्याच्या हातात ते आत्मलिंग. तो गवळी हा गणपती गवळ्याच्या रूपात गेलेले होते तिथे. ती गोष्ट छान आहे. मी काल शेअर केली आहे तुमच्याशी गोकर्णाच्या माझ्या ब्लॉगमध्ये.